हॅपी होली टू ऑल आवर सबस्क्रायबर्स. तर मित्रांनो, माझ्या घरी छान होळीची पार्टी होती आज. तर ही अनुष्का आहे, ही एक कस्तुरी आहे आणि हे व्लॉगिंग करत आहे आणि बॅकग्राऊंडमध्ये म्युझिक वाजत होतं, त्यामुळे मी यांचा व्हॉइस म्यूट केलेला आहे. आणि ही निधी आहे, खूप क्यूट आहे ही पण. आणि ही आहे सार्थकी. तर या प्रकारे ह्या सगळ्यात गर्ल्स माझ्यासोबत पार्टी करायला माझ्या घरी आल्या होत्या. सोबत आणखी हा सोहम, खूप क्यूट आहे. हा आहे एडी, ही त्याची बहीण ॲना, हा स्वराज, हा ध्रुव आणि आणखी कोणीतरी होतं. मोठा स्वराज आहे जे माझ्यासोबत व्हिडिओ काढतो, वांगेराव. आणि हा आहे चिनू, याला म्हणतात चिंट्या. तर या प्रकारे छान मस्त म्युझिक वाजवून छान पार्टी होत होती आणि पार्टीमध्ये आम्ही खूप एन्जॉय केलं. आणि मला फोन दिलेला व्लॉगिंग करायला, पण मी व्लॉगिंग बंद करून टाकली कारण की मला पार्टीसाठी होली खेल के ब्रेकफास्ट बनवायचा होता. और अभी हमारे काकू के घर पे पार्टी है. देखो गाइस, सब है. देखो ना गाइस, देखो ना. मी मस्त चिवड्याची भेल केली होती, मस्त चिंचीचं पाणी. आणि त्यानंतर आम्ही देवपूजा पण केलेली, होळीची पूजा केलेली. आदल्या दिवशीचा व्लॉग आहे हा. आदल्या दिवशी छान खूप सुंदर प्रकारे आम्ही छान रांगोळी काढली आणि मस्त होलिका माताचं डेकोरेशन केलं. आणि सगळेजण आमच्या सोसायटीच्या अवतीभवतीचे, आजूचे बाजूचे सगळेजण येतात आमच्या होलिका माताजवळ पूजन करायला. आणि बघा, होळी यार जळतच नव्हती. त्यानंतर हे आमचे नगरसेवक आले होते आणि त्यांनी आम्हाला होळी जळवून दिली आणि पटकन जळली. ते आले आणि त्यांनी कागद वगैरे लावले होळीमध्ये आणि छान जळली. आणि हे बघा किती सुंदर छान जळत आहे होळी. आणि सोबत मी पुरणपोळी पण केली होती. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला होता, त्याचा व्हिडिओ काढलाच नाही. बघा, हे सगळे आमच्या सोसायटीतले मेल्स फिमेल्स सगळे जे पण कोणी राहतात सगळे पूजन करायला आले होते. हे बघा, इथे मी आणि बच्चा पाठीसोबत मी आहे आणि सगळे पूजा करते. खूप छान वाटलं होतं. छान वाटतं. असा एकच तर दिवस येतो की सगळेजण एकत्र येऊन पूजा करतात, भेटतात. तसं कोणाला वेळच नाही भेटत कारण की सगळ्यांचा आपापल्या जॉब किंवा घरचे कामं असतात. त्यामुळे होळी असा सण आहे ज्यामध्ये सगळेजण एकत्र होऊन पूजन करतात, एकमेकांना भेटतात. तर मित्रांनो, असा माझा ब्लॉग बनला होता. बघा किती धुवा झाला होता कारण की आधी होळीच नाही पेटली आणि नंतर पेटली आणि खूप छान वाटलं गाईस.